सर्वांना नमस्कार। सोमवल्लीच्या शोधात यज्ञांचा राजा, यज्ञांमधील सर्व प्रकारच्या यज्ञांमधील जो मेरुमणी असे ज्याचं वर्णन केलं जातं तो म्हणजे सोमयाग। सोमयाग हा एक अत्यंत अद्भुत आणि दैवी असा यज्ञ जो गेली शेकडो हजारो लाखो वर्ष या अत्यंत पवित्र पावन अशा भरत भूमीवर ज्याची परंपरा सुरू आहे, जो यज्ञ सातत्याने सुरू आहे, त्याच्या पुनरुज्जीवनाचं काम भीष्म फाउंडेशन फॉर भारतीय इंडियन नॉलेज सिस्टीम या संस्थेने हाती घेतलंय। नमस्कार, मी प्राध्यापक क्षितिज पाटुकले। सोमवल्ली हे नाव आपण कधीतरी आपल्या आयुष्यात ऐकलं असेल, आपल्या कानावरनं गेलं असेल। अत्यंत दुर्लभ, अत्यंत अद्भुत आणि दैवी संपदांनी युक्त अशी केवळ आयुर्वेदिकच नव्हे तर ज्यामध्ये ईश्वरी गुणधर्म, दैवी गुणधर्म ज्यामध्ये आहेत, एक अत्यंत विलक्षण अशी ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणू, ब्रह्मांडीय ऊर्जा ज्याच्यामध्ये आहे, अशी वेल म्हणजे सोमवल्ली। ही सोमवल्ली ही एकमेव अशा प्रकारची गोष्ट आहे की ज्यामुळे सोमयाग हा इतर सर्व यज्ञांपेक्षा, इतर सर्व यागांपेक्षा अत्यंत वेगळा आणि अत्यंत सर्वश्रेष्ठ असा मानला जातो। आता ही सोमवल्ली आहे कुठं? ही सोमवल्ली मिळते कुठं? तिचं स्थान कुठं आहे? अत्यंत दुर्लभ असलेली, सहसा फारशा लोकांना माहिती नसणारी, जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये, घोर अरण्यामध्ये ती कुठल्या तरी ठिकाणी अशी आपल्याला दिसून येते। ती इतर कुठल्याही वृक्षापेक्षा, झाडापेक्षा, वेलीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, पण ती केवळ त्या माहितगारालाच सापडते, ज्याला त्याची जाणकारी आहे, ज्याला त्याचं ज्ञान आहे, त्यालाच ती सापडते। आज आपण ही सोमवल्ली शोधण्यासाठी या जंगलामध्ये प्रवेश करूया। आज आपल्या बरोबर सोमयागातील ऋत्विक असा हा तरुण मुलगा शार्दूल कुलकर्णी आपल्या बरोबर आहे। चला आपण आता या सोमवल्लीचा शोध घेऊया। अरे वा वा वा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ही पहा, ही सोमवल्ली आहे। ही सोमवल्ली आता आपल्याला जमिनीवर दिसते आहे, परंतु या सोमवल्लीनं हा जे छोटासा आपल्याला वृक्ष दिसतोय याला लपेटलेला आहे आणि त्याला लपेटून वेगवेगळ्या बाजूनं संपूर्ण या वृक्षावर आता आपल्याला सोमवल्ली सगळीकडे वर चढून गेलेली दिसते आहे। आणि या संपूर्ण वृक्षावर सगळ्या बाजूने जर आपण पाहिलं तर अगदी जमिनीपासून, मुळांपासून वरपर्यंत या सगळ्या वृक्षाला या सोमवल्लीनं लपेटून टाकलेलं आहे। ही एक अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे। अत्यंत दुर्लभ आणि अत्यंत दैवी गुणसंपदांनी युक्त असलेली अशी ही सोमवल्ली। या सोमवल्लीचं आपण आज सगळ्यांनी दर्शन घेऊया आणि आज तिची माहिती करून घेऊया। नावाचा एक मोठा डोंगर आहे। या डोंगरावर अशी श्रद्धा आहे की प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या वनवासामध्ये या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही एक अतिशय अद्भुत अशा प्रकारची दैवी भूमी आहे। आणि या सगळ्या भूमीमध्ये, या डोंगरावर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा औषधी वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती आहेत, त्याचप्रमाणे सुगंधी वनस्पती आहेत। सर्व प्रकारच्या या दैवी वनस्पतींचं, संपत्तीचं आगर म्हणजे हा डोंगराचा परिसर आहे। आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आज आपले
मार्गदर्शक सोमयागाचे ऋत्विज शार्दूल कुलकर्णी हे आज आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेत आणि आज त्यांच्यामुळं आपल्या सर्वांना या सोमवल्लीचं दर्शन होतंय आणि या सोमवल्लीला आज आपण सगळ्यांनी वंदन करूया आणि तिचे स्वागत करूया. अभित्वा देव सवितरी शानं वार्यानां सदावन्भागमीमहो अभित्वा देव सवितरी शानं वार्यानां सदावन्भागमीमहो. वा 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 वा. आज आपण सोमवल्लीचं स्वागत केलंय. आता ही सोमवल्ली आहे कशी तर ती आपण आज आता पाहूया. मी आता ही सोमवल्ली एक घेतलेली आहे आणि ती आता आपल्या सगळ्यांना मी तिचं दर्शन घडवत आहे. ती आता मी तुम्हाला दाखवतोय, तोडून दाखवतोय तुम्हाला. आणि या सोमवल्लीमध्ये हा जो चीक आहे, सोमवल्लीचा चीक किंवा त्याचा आपण द्रव पदार्थ म्हणतो, तो त्याचं दर्शन आता आपण घेऊया. त्यासाठी एक ही सोमवल्ली हातामध्ये घेऊन मी ती आपल्याला दाखवतोय. या सोमवल्लीमध्ये हा जो द्रव आहे ते म्हणजे जणू काही या सोमवल्लीचं वीर्य आहे आणि त्यापासूनच सोमरस तयार केला जातो. हे सोमवल्लीचं फूल आहे. आता आपण पाहिलं तसं सोमवल्लीला पानं नसतात किंवा फांद्या नसतात. हे एक वेल आहे, जंगली वेलासारखं वेल आहे. हे इतर झाडांवर वाढतं असं आपण पाहिलंय. याला फुलंही नसतात, परंतु ज्याला शेवटी ज्यावेळेला ही अशा प्रकारची फुलं येतात त्यावेळेला त्या सोमवल्लीचा जीवनकाळ हा संपलेला असतो आणि मग हळूहळू सोमवल्ली तिथून नष्ट होते आणि मग पुन्हा दुसरीकडं ती उगवलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा या अत्यंत दैवी अशा सोमवल्लीच्या फुलाचं आत्ता आपण दर्शन घेऊया. संक्षोणी समसूर्यं संवज्रं मर्वयोदधो यज्ञनारायण